हाय नमस्कार, मी पुष्कर जोग तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या ट्रॅव्हल शो मध्ये केसरी प्रस्तुत माझा अराउंड द वर्ल्ड, जिथे जग पाहण्यासाठी तुम्हाला लागत नाही पासपोर्ट, लागत नाही विजा. सिट बॅक, रिलॅक्स अँड ट्रॅव्हल अराउंड द वर्ल्ड. नकळत मनाला स्पर्श करणारी, माणसाच्या अस्तित्वाशी जोडलेली प्रवास हीच खरी जगण्याची किमया आहे. प्रवास म्हणजे क्षितिजाच्या पलीकडचं जग पाहण्याची आणि स्वतःला नव्याने शोधण्याची अनमोल संधी आहे. अनोळखी ठिकाणीच आपण स्वतःला नव्याने शोधतो. एखाद्या अनोळखी व्यक्तीचे हसू, परदेशातील एखादा सूर्योदय आणि जीवनातला तो अनोखा स्वाद, नाव माहीत नसलेला पण कधीही न विसरण्याजोगा. प्रत्येक प्रवासामागे एक कथा असते, प्रत्येक रस्त्याला एक आत्मा असतो आणि प्रत्येक संस्कृतीमध्ये शिकण्यासारखं काहीतरी दडलेलं असतं. म्हणून हलकं पॅक करा आणि मोठं स्वप्न पहा. कारण हे जग सुंदर आहे, हे जग अफाट आहे आणि प्रत्येक कोपऱ्यात एक आश्चर्य दडलेलं आहे. फ्रेंड्स, इंग्लंडच्या स्पोर्ट्स जगात आपण प्रवेश करूया. आपल्या सगळ्यांच्या आवडत्या खेळापासून, क्रिकेटपासून. इंग्लंड हे क्रिकेटचं माहेरघर आहे आणि लॉर्ड स्टेडियम ही क्रिकेटची पंढरी आहे. चला भेट देऊया या क्रिकेटच्या पंढरीला. आपण आज लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियम एक्सप्लोर करणार आहोत. तुम्हाला जर लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडला यायचं असेल तर जुबली लाईन पकडून सेंट जॉन्स वूड ह्या अंडरग्राउंड ट्यूब स्टेशनला तुम्हाला उतरावं लागतं. सो माझी टूर आता 9:30ची आहे, मला उशीर होतोय. लेट्स एक्सप्लोर द होम ऑफ क्रिकेट. It's for the 9:30 tour, yeah? 9:30 tour, yes. Yeah. Please see the... लॉर्ड स्टेडियम हे सेंट जॉन्स वूड, लंडन इथे उभारण्यात आलंय. थॉमस लॉर्ड या इंग्लंडच्या 17व्या शतकातल्या सुप्रसिद्ध क्रिकेटरने लॉर्ड स्टेडियमची उभारणी केली. म्हणूनच त्यांच्या नावावरून या मैदानाला लॉर्ड्स असं नाव मिळालं. सध्या लॉर्ड स्टेडियमची मालकी मॅडलबॉर्न क्रिकेट क्लब यांच्याकडे आहे. माहिती आहे का की आत्ताचं हे लॉर्ड्सचं ग्राउंड ओरिजिनल लॉर्ड स्टेडियम नाहीये. 17व्या शतकात
एकूण 3 मैदाने बांधण्यात आली होती. लॉर्ड्स ओल्ड ग्राउंड, लॉर्ड्स मिडल ग्राउंड आणि आत्ताचं लॉर्ड स्टेडियम. पण पुढे लंडन शहराच्या विकास कामांमध्ये आधीची 2 मैदानं डिमॉलिश करण्यात आली आणि मग शेवटी उरलं त्या 3 मैदानांमधलं सगळ्यात धाकटं मैदान म्हणजेच आत्ताचं लॉर्ड स्टेडियम. लॉर्ड्सवर सर्वात पहिली मॅच 22 जून 1814 साली मॅरेलबॉर्न क्रिकेट क्लब वर्सेस हर्टफोर्डशायरमध्ये झाली आणि त्या दिवसापासून आजपर्यंत लॉर्ड स्टेडियम जागतिक क्रिकेटची पंढरी बनलं. दोन 2014 साली लॉर्ड स्टेडियमला तब्बल 200 वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने 5 जुलै 2014 या दिवशी एक अभूतपूर्व मॅचचं आयोजन करण्यात आलं. ही मॅच होती सचिन तेंडुलकर 11 वर्सेस शेन वॉर्न 11. स्टेडियमचं मुख्य पॅव्हिलियन हे व्हिक्टोरियन एरामध्ये बांधण्यात आलं. लॉर्ड्स पॅव्हिलियनचं हे व्हिक्टोरियन स्ट्रक्चर आजही अत्यंत उठून दिसतं. ह्या पॅव्हिलियनच्या आतली अनेक ठिकाणं क्रिकेट रसिकांची लाडकी आहेत. इथली ड्रेसिंग रूम, द लॉंग रूम ह्या जागा अजूनही आयकॉनिक आहेत. पॅव्हिलियनची बॅल्कनी तर हिस्टॉरिक आहे. ह्या बॅल्कनीत उभं राहूनच कपिल देवने 1983 मध्ये वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकली होती. तुम्ही जर अस्सल क्रिकेट वेडे असाल तर तुम्हाला या बाल्कनीत उभं राहताच गूजबम्स येतात. लॉर्ड्सवर बांधण्यात आलेलं असंच एक इंटरेस्टिंग स्ट्रक्चर म्हणजेच मीडिया सेंटर. अत्यंत युनिक डिझाईन असलेलं हे मीडिया सेंटर 1999 साली बांधण्यात आलं. या 2 मजली मीडिया सेंटरमध्ये एका वेळेस 100 पत्रकार बसू शकतात. या सेंटरच्या वरच्या मजल्यावर एक भव्य कॉमेंट्री बॉक्स आहे जिथे एकाच वेळी अनेक TV चॅनल्स आणि रेडिओ स्टेशनचे कॉमेंटेटर्स कॉमेंट्री करतात. क्रिकेटच्या या पंढरीला म्हणजेच होम ऑफ क्रिकेट लॉर्ड्सला भेट देणं हा माझ्यासाठी एक लाईफ टाईम एक्सपिरियन्स होता. 1983 मध्ये कपिल देव सरांनी वर्ल्ड कपची ट्रॉफी उचलली होती. 2002 मध्ये नॅटवेस्ट ट्रॉफी फायनलमध्ये सौरव गांगुलीनी अँड्र्यू फ्लिंटॉफला सडेतोड उत्तर दिलं होतं. आज त्याच बाल्कनीमध्ये उभा राहून अंगावर अक्षरशः काटा आला.
मँचेस्टरचा ओल्ड ट्रॅफर्ड एरिया हा स्पोर्ट्स प्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. मँचेस्टर युनायटेड फुटबॉल स्टेडियम आणि एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट स्टेडियम हे दोन्ही एकमेकांच्या शेजारी आहेत. एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट स्टेडियम हे लँकॅशायर काउंटीचं होम ग्राउंड आहे. इथे बऱ्याचशा मॅचेसचा मनोरंजक इतिहास दडलेला आहे. इंडियाच्या मॅचेस असतील किंवा ॲशेस ह्या मॅचेस असतील, इट इज इंडीड अ हिस्टॉरिकल ग्राउंड. एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट स्टेडियममध्ये येण्याचं आणखीन एक आकर्षण, या स्टेडियममध्ये हॉटेल आहे, हिल्टन गार्डन इन. इथे तुम्ही तुमच्या रूममध्ये बसून लाईव्ह क्रिकेट मॅच बघू शकता. काय, मी सुद्धा इथेच राहतोय. फ्रेंड्स, जगात असे फार कमी स्टेडियम्स आहेत जिथे ग्राउंडमध्येच राहण्यासाठी हॉटेल्स आहेत. आय थिंक UK असे 2च स्टेडियम्स आहेत. एक रोज बोल साऊथहॅम्प्टनमध्ये आणि एक ओल्ड ट्रॅफर्ड मँचेस्टरचं हिल्टन गार्डन इन. इथे तुम्ही स्वतःच्या रूममध्ये बसून लाईव्ह क्रिकेट मॅच बघू शकता. आणखीन काय हवंय? एन्जॉय. स्टेडियममध्ये हॉटेल आहे. खूप 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 मजा येते. आज मिडलसेक्स वर्सेस लँकॅशायर म्हणजे होम टीम ह्यांची मॅच आहे आणि आय एम सो एक्सायटेड, कारण की इंग्लंड क्रिकेट टीमचा लेजेंडरी बॉलर ज्याने आत्ताच निवृत्ती घेतली, जेम्स अँडरसन, तो सुद्धा आजची मॅच खेळतोय. आय एम सो एक्सायटेड टू सी हिम बॉल. द कवर्स आर ऑफ and the match is about to begin. Match सुरू होणार आहे. ते ओल्ड पॅव्हिलियन आहे. त्याच्या बाजूचा जो सेक्शन तुम्हाला दिसतोय त्या सगळ्या नॉर्मल रूम्स आहेत आणि मी आत्ता जिथे उभा आहे ती स्वीट रूम आहे. इथे बऱ्याच दिग्गज क्रिकेटर्सच्या नावाने स्वीट रूम्स आहेत. माझं आज भाग्य आहे की मी सर क्लाइव्ह लॉईड यांच्या नावाने जी स्वीट रूम आहे आज मी तिथे राहणार आहे. इथे अनेक अजून दिग्गज क्रिकेटर्सच्या नावाने रूम्स आहेत, म्हणजे स्वीट रूम्स आहेत. वसीम अक्रम स्वीट, नील फेअरब्रदर स्वीट, मायकल अथर्टन स्वीट आणि एक अभिमानाची गोष्ट म्हणजे फारुख इंजिनियर सर ह्यांच्या नावाने सुद्धा एक स्वीट रूम आहे. फारुख इंजिनियर सर हे एक इंडियन क्रिकेटिंग लेजंड आहेत. नुकतंच त्यांच्या नावाने या ग्राउंडवर एक स्टँड ओपन करण्यात आला. विशेष म्हणजे हे सगळे जे प्लेयर्स आहेत ना
हे लँकाशायर टीमचे सगळे लेजेंडरी क्रिकेटर्स आहेत. हिल्टन गार्डन इन मध्ये द एज नावाचं रेस्टॉरंट आहे. इथे मेंबर्स येऊ शकतात किंवा या हॉटेलमध्ये जे लोक राहतात ते येऊ शकतात. तुम्ही निवांत आतमध्ये बसून डाईन करू शकता किंवा बॅल्कनीमध्ये येऊन यू कॅन हॅव अ ड्रिंक अँड वॉच द लाईव्ह क्रिकेट मॅच. मित्रांनो, इंग्लंडचा सर्वात आवडता खेळ म्हणजे फुटबॉल. जर तुम्ही अस्सल फुटबॉल प्रेमी असाल तर मी ज्या इमारतीच्या समोर उभा आहे त्याला तुम्ही नक्कीच ओळखलं असेल. नो प्राइज इज फॉर गेसिंग. मँचेस्टर युनायटेड. मँचेस्टर युनायटेड ह्याला फुटबॉल रसिक मॅन्यूच्या नावाने ओळखतात. हा जगातला सर्वात सुप्रसिद्ध फुटबॉल क्लब आहे. या क्लबनी आणि त्यांच्या प्लेयर्सनी अख्ख्या जगाला भुरळ घातली. आणि म्हणूनच मॅन्यू आणि इंग्लंडचं एक विलक्षण नातं आहे. अशा जगविख्यात मॅन्यू फुटबॉल क्लबचं माहेरघर म्हणजेच ओल्ड ट्रॅफर्ड फुटबॉल स्टेडियम. ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमला मँचेस्टर युनायटेड स्टेडियम या नावानेही ओळखतात. हे स्टेडियम ग्रेटर मँचेस्टर शहराच्या ओल्ड ट्रॅफर्ड भागात आहे. हे स्टेडियम म्हणजे मँचेस्टर युनायटेड टीमचं अक्षरशः घरच आहे. इथेच मॅन्यू टीम 1910 साली नावारूपास आली आणि आजही मॅन्यूचे खेळाडू इथेच प्रॅक्टिस करतात. एवढंच काय, मॅन्यूच्या अनेक महत्त्वाच्या मॅचेसही इथेच खेळल्या जातात. यामुळेच ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियम इंग्लंडच्या फुटबॉल रसिकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. 1909 साली बांधण्यात आलेलं हे ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियम स्कॉटिश आर्किटेक्ट आर्चिबाल्ड लीच यांनी डिझाईन केलेलं आहे. या स्टेडियममध्ये तब्बल 80,000 प्रेक्षक एका वेळी बसून मॅच पाहू शकतात. सर अलेक्स फर्ग्युसन स्टँड, ईस्ट स्टँड, साऊथ अँड वेस्ट स्टँड्स असे ग्राउंडच्या चारही बाजूने दुमजली स्टँड्स आहेत. ओल्ड ट्रॅफर्डवरती सर्वात पहिली मॅच खेळली गेली ती मँचेस्टर युनायटेड आणि लिव्हरपूल या दोन दिग्गज टीम्समध्ये. या मॅचची गंमत अशी, ओल्ड ट्रॅफर्ड हे मॅन्यूचं घरचं ग्राउंड असूनही मॅच लिव्हरपूलने जिंकली.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.